ते एक मोठा चुकीचा समज पसरवतात लोक की बापू इज माय लाईफ. नो, ते तुमचं तुम्ही बघून घ्यावं तुमचं लाईफ आहे की नाही. युअर होल लाईफ इज बापू. मग त्याशी जाताना तुम्ही बापू यू आर माय लाईफ, बापू यू आर माय लाईफ, हाय प्रवेश काय ऐकतं तुम्ही. बापू इज माय लाईफ इज अ गुड थिंग, ओके. मग माय लाईफ इज बापू इज मोस्ट इम्पॉर्टंट. तुमचं अख्खं जीवन जे आहे ना, तुमच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत त्यातली प्रत्येक गोष्ट बापू आहे, हे लक्षात ठेवा. तुमचं अख्खं जीवन, समग्र जीवन बापू आहे, आलं लक्षात नाही. आणि जर तुम्ही स्वतःपासून काही लपवू शकत नाही तर बापूपासून लपणं जास्तच कठीण आहे. बरं, तुमच्या भूतकाळात पण आहे, वर्तमान काळात आहे आणि भविष्यकाळात असतं. बरोबर, कारण तो सदैव वर्तमान काळातच राहतो म्हणून. ते एक मोठा चुकीचा समज पसरवतात लोक की बापू इज माय लाईफ. नो, ते तुमचं तुम्ही बघून घ्यावं तुमचं लाईफ आहे की नाही. युअर होल लाईफ इज बापू. मग त्याशी जाताना तुम्ही बापू यू आर माय लाईफ, बापू यू आर माय लाईफ, हाय प्रवेश काय ऐकतं तुम्ही. बापू इज माय लाईफ इज अ गुड थिंग, ओके. मग माय लाईफ इज बापू इज मोस्ट इम्पॉर्टंट. तुमचं अख्खं जीवन जे आहे ना, तुमच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत त्यातली प्रत्येक गोष्ट बापू आहे, हे लक्षात ठेवा. तुमचं अख्खं जीवन, समग्र जीवन बापू आहे, आलं लक्षात नाही. आणि जर तुम्ही स्वतःपासून काही लपवू शकत नाही तर बापूपासून लपणं जास्तच कठीण आहे. बरं, तुमच्या भूतकाळात पण आहे, वर्तमान काळात आहे आणि भविष्यकाळात असतं. बरोबर, कारण तो सदैव वर्तमान काळातच राहतो म्हणून.